गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। त्रिविध तापाची झाली बोळ वन, देखिले चरण वैष्णवांचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा योग माझ्या चित्ता, मजे वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। विठ्ठला 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 मा योगपीठे तमे मा योगपीठे तटे विमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत तिष्ठम तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी, बरनवु रघुबर बिमल जसो, जो दायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोई हरव कलेश विकार। सर्वस्व चाहम हृदि सन्निविष्टो, मृत स्मृति ज्ञानोमपोनमं च, वेदेच्च सर्वरहमेव वेदो, वेदांत हृदय विदेव चाम। विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू। विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू। धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाकरता घेतलेला अभंग पैठण निवासी
शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग. महाराज आयुष्यामध्ये जीवनामध्ये धन्यता कशासाठी द्यावी, कुठं द्यावी आणि कधी द्यावी या अभंगामधून एकनाथ महाराज सांगतात, धन्य आज दिना संत दर्शनाचा आनंद जन्मीच्या सीन गेला. जसं या गावामध्ये आल्यानंतर जी प्रसन्नता वाटली, जो आनंद मिळाला आणि जे स्वागत झालं हे ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर, दिसल्यानंतर जसं आमच्यासारख्याचा जसा शीन गेला तसा महाराज म्हणतात माझा संत दर्शनाने काय झाला, शीन गेला. महाराज या अभंगामध्ये सांगताय. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा, तो म्हणजे चालू असलेला आपला या भव्य दिव्य नामसप्ताह. या नामसप्ताहातील 2 चिठ्ठी आलेल्या माझ्याकडे, एक एक घेतो. आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा रौप्य महोत्सव या वर्षाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कैलासवासी महानुभाऊ विष्णू झोपे मंगल कार्यालय, तसेच या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी कृपेने संत ज्ञानेश्वर महाराज साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने श्री मुक्ताबाई कृपांकित आणि झेंडूजी महाराज सद्गुरू झेंडूजी महाराज बेळीकर यांच्या दिंडी परंपरेच्या सुसंस्काराने आराध्य देव श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ह्या चालू असलेला आपला या भव्य दिव्य असा नामसप्ताह. वरणगाव गावाचं नाव जेवढं भारी आहे तेवढे लोकसुद्धा या ठिकाणी चांगले. महाराज एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये मी नेहमी बोलत असतो महाराज, लोकांना पैसा मिळेल, लोकांना धन मिळेल, लोकांना मान सन्मान मिळेल, लोकांना सर्व काही मिळेल, पण चांगल्या माणसाची भेट होणं हे कोणाच्या तरी नशिबात असतं महाराज. लक्षात ठेवा. त्याचं कारण एक आहे, तुम्ही म्हणशाल महाराज तुमच्या जीवनात लोक कशी भेटली चांगली, माझ्याही जीवनात भेटली, कशी मिळतात, कशी भेटतात, याचं कारण आम्हाला सांगू शकतात. मी नेहमी बोलत असतो, वारकरी संप्रदाय असो, समाजामध्ये जीवन जगताना जो समाजाची, वारकऱ्याची, साधू संतांची सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये चांगले लोक भेटल्याशिवाय राहत नाही. ह्या माझा अनुभव सांगतो. सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादाने विश्वगुरु श्री निवृत्तीनाथांच्या पादुका आपल्या या भव्य दिव्या या गावामध्ये येत असतात आणि ती सेवा माझ्याकडून माझ्या जीवनामध्ये घडत असते. म्हणून तर तुमच्यासारख्या माझ्या चांगल्या लोकांची मला या ठिकाणी भेट झाली. विठ्ठल ज्ञानेश्वरी पारायण आहे, तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण आहे, भजन गाथा भजन आहे. हरिभक्त पारायण भरत महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला या सप्ताह पारायण नेतृत्व ज्यांच्या काय जे उद्धव बाबा दहीकर, देवीदास बुवा बालदीकर, गाथा भजन ज्यांच्या काय जे कैलास बुवा ओझरखेडा, दालेंद्र महाराज बुवा औषधेकर, सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी आहे. गायनासाठी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि ज्ञानाने आणि धनाने या ठिकाणी, धनाने आहे का नाही माहीत, पण ज्ञानाने. आणि एक सांगू, कोणी कधी कोणाला समजायचं नाही. आपण आपल्याकडं धन कमी आधी कधी अजिबात समजायचं नाही. आपण धनाने पण ज्ञानाने पण सर्वांनी आपण स्वतःला मोठं समजायचं, पण कधी कोणी समजायचं ज्याची आपल्या कुठंतरी आपली सेवा आहे त्याच व्यक्तीनं आपण समजायची. लक्षात ठेवा. नाही तर कोणी यायचं ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याच्या गळ्यात टाळ नाही, आणि त्यांनी आपल्याला म्हणायचं, बरोबर आहे की नाही. म्हणून या ठिकाणी मी सगळ्याच महाराज मंडळाला या ठिकाणी धन्यवाद देतो, ज्यांच्या या सर्व काही ह्या नियोजन चालतं गेली अनेक वर्षापासून, त्यांच्या ताकदीने, ज्यांच्या सहकार्याने ही या कार्यक्रम चालतो. ते असे अध्यक्ष चंद्रकांत हरिभडे सर व सर्व संचालक मंडळ व सर्व वरणगाव ग्रामस्थ मंडळ, परिसरातील सर्व मंडळ यांच्या सहकार्याने या नामसप्ताह चालू आहे. कीर्तनासाठी गायक मंडळी सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहे, त्यांच्या चरणावरती मी दंडवत करतो. सकाळांच्या पाया माझे दंडवत इथून दंडवत देतो. त्याच्यानंतर विनेकरी आमचे भरत महाराज गुरुवर्य, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी विना घेऊन उभे आहे. या ठिकाणी मृदुंगाची साथ करणारे आमचे महाराज
या ठिकाणी उपस्थित महाराजांच्या चरणी मी दंडवत करतो. खरोखर या ठिकाणी खरं कौतुक ह्या सप्त्यामध्ये कोणाचं केलं पाहिजे महाराज. लक्षात ठेवा, सप्त्यामध्ये जो माणूस अन्नदान करतो त्याचं खरं कौतुक केलं पाहिजे महाराज. लक्षात ठेवा, सर्व काही करू आपण का जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या काळात किंवा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अवतार आपल्यामध्ये नाही का 3-3 दिवस उपाशी राहून भजन करू नाही करू शकत. पण ज्यांची आजची कीर्तन सेवा आहे श्रीमती सुगंधाबाई भास्कर बडे यांच्याकडून त्यांचे पती कैलासवासी भास्कर आनंदा बडे यांच्या स्मरणार्थ आहे आजची नाश्ता व जेवण हरी श्री भैयासाहेब बबनराव देशमुख यांच्याकडून आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहे. त्याचं कारण एक आहे महाराज, मी नेहमी बोलत असतो महाराज, अन्नदान हे सर्व दान आहे महाराज, श्रेष्ठ दान आहे. मी नेहमी बोलत असतो, माणसाचं वजन जर वाढलं ना, माणसाचं वजन वाढलं तर माणसाचं वजन जर वाढलं तर व्यायाम करावा. काय, माणसाचं वजन जर वाढलं तर व्यायाम करावा आणि माणसाचं धनाचं वजन वाढलं तर माणसानं दान करावं. लक्षात ठेवा, हे आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. खरं सांगतो म्हणून सर्वच मंडळी आणि विशेषतः या ठिकाणी विश्वगुरू निवृत्तीनाथांची पादुका तुमच्या गावामध्ये येतात महाराज, खूप भाग्याचं काम आहे. लक्षात ठेवा, विश्वगुरू लोक, काही लोक त्या विश्वगुरूंना वेगळ्या पद्धतीची किंमत देतात महाराज. काही लोकांना त्याची किंमत कळत नाही, संतांची लोकांना किंमत कळत नाही. संत काय आहे, श्रीगुरू पंढरपुरात सांगत असतात महाराज, जो संतांचा संत त्याचे असतात. या जगाच्या पाठीवर आपल्याला तारणारं जर कोणी असेल तर संत आहे महाराज. म्हणून विश्वगुरूंचे पालखी आपल्या या वरणगावमध्ये मुक्कामी असते. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुस्थानी असलेले आमचे सुदाम महाराज यांच्या निवासस्थानी विश्वगुरूंच्या पादुका मुक्कामी असतात. ते सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे. मी माझं परम भाग्य समजतो महाराज. लक्षात ठेवा, कोणी कोणाच्या कीर्तनात बसत नाही, कोणी कोणाच्या जीवनामध्ये फळ भेटत नाही. हे सगळं कशाने मिळतं महाराज, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाम जोडला. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये महाराज आपण सर्व सेवा करतोय. लक्षात ठेवा, सेवा करत असताना माणूस विचार करतो. पुन्हा एकदा सर्वांचे दंडवत आणि शेवटचे आभार जर मानायचे असेल या बालगोपाळांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. खरं सांगतो महाराज, या वयामध्ये टाळ घेताय. महाराष्ट्रभर कीर्तनकार सांगू सांगू थकले, टाळ घ्या टाळ घ्या. ही त्यांना अक्कल आली पण काही लोकांना आली नाही महाराज. खरं सांगतो त्याचं कारण एक आहे, आम्ही सुद्धा आमच्या आळंदीमध्ये आमची संस्था आहे, 101 विद्यार्थी तिथे शिकतात. आम्ही दरवर्षी बालसंस्कार शिबिर नाशिकमध्ये घेत असतो आणि आम्ही ते काम करत असतो मुलांना घडवण्यासाठी. या ठिकाणी सर्व एवढे टाळकरी. खरं सांगतो बाबा, जोग महाराजांची संस्था 14 साली सुटल्यानंतर 16/2017 पासून कीर्तन करायला लागलो आणि कीर्तन करता करता एवढे टाळकरी माझ्या कीर्तनात कधीच नव्हते. आज माझं खरं भाग्य उजळलं आणि खरं काय म्हणावं लागेल, संत आज भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद महाराज. खूप आनंद झाला महाराज. लक्षात ठेवा, मला सांगतो जीवनामध्ये सर्व काही करता येईल पण चांगली माणसं भेटायला भाग्य लागतं महाराज. लक्षात ठेवा, म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना सेवेला खरी किंमत दिली आहे महाराज. जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकजण कशासाठी अट्टहास करतोय हे सर्वांना ज्ञात आहे. पण संत संसारामध्ये काही मिळावं म्हणून अट्टहास नाही करत. लक्षात ठेवा, संत कशासाठी अट्टहास करतात का आम्हाला कधी देवाचं दर्शन होईल, कधी संतांची संगती होईल, कधी देवाचं आम्हाला दर्शन, याच्यासाठी संतांचा साधूचा अट्टहास असतो महाराज. पण आपला अट्टहास नाही महाराज. आपला अट्टहास कशासाठी आहे, अरे संसारामध्ये एवढं मिळूनही आपण अजून काय मिळेल, किती मिळेल, अजून किती मिळेल, याच्यासाठी आपला अट्टहास चालू आहे. पण कधीतरी आपण विचार करतोय का, अरे मला संत दर्शनाचा कधी लाभ होईल, कधीतरी आम्हाला साधू संतांची भेट होईल, वारकऱ्याची साधूची कधी भेट होईल, या अट्टहास तुमच्या आमच्या मनामध्ये नाही आहे. मानवी जीवनामध्ये आपलं जर हे जीवन कशासाठी असेल, पैसा कमवण्यासाठी नाही महाराज, प्रॉपर्टी कमवण्यासाठी नाही, संतांची आपल्याला कधी भेट होईल, वारकरी आपल्या घराशी कधी येईल, कधी महाराज. तुम्हाला खरं तुमचे आभार मानतो. आमच्या सर्व वारकऱ्यांची तुम्ही आल्यानंतर, विश्वगुरूंची पालखी पादुका या गावामध्ये आल्यानंतर, सुदाम महाराज असतील, तुम्ही सर्व वारकरी असेल, तुम्ही आमची सेवा करतात महाराज. तुमच्या मनामध्ये माणूस म्हणून नाही, तुमच्या मनामध्ये माणूस म्हणून नाही, तुमच्या मनामध्ये फक्त वारकरी म्हणून तुम्ही आमची सेवा करतात. लक्षात ठेवा, मी नेहमी बोलत असतो, मी अभंग घेण्याचं कारण हे की महाराज, आजचा अभंग का घेतला, मी विचार केला, आता 15-20 मिनिटात विचार केला.
कधी कधी मनामध्ये गाडीत बसत प्रवास करत असताना एखाद्या गावामध्ये जायचा विचार करतो, अरे लोक कशी मिळतात, कशी भेटतात, आमचं स्वागत कशी करतात, आमच्या संग बोलतात की नाही, असं मला वाटलं. पण नाही महाराज, इथं बघितल्यानंतर खूप आनंद वाटला आणि विचार केला, जसा एकनाथ महाराजांना संत दर्शनाचा लाभ आला आणि त्यांचा शीन गेला, भाग गेला, तसा मला तुमच्या भेटीनं माझा भागही गेला, शीनही गेला. विठ्ठल माझ्यासोबत येणारे लोक माझ्या शेजारी बसलेले होते, माझ्या गाडीत आलेले आमच्या इथे. ते मला कानात बोलले, महाराज भाजी थोडी तिखट आहे पण इथले लोक खूप चांगले आहे. म्हणलं इकडं तिखटच असतं. म्हणलं लक्षात ठेवा, जेवण तिखट किती असलं तरी चालेल, पण लोकही तिखट नकोय महाराज. खरंच सांगतो, कीर्तनामध्ये कीर्तन करत असताना जेवायला नाही मिळालं तरी चालेल, पण चांगली लोक भेटली पाहिजे महाराज. आमची हीच अपेक्षा असते महाराज. आणि खरोखर तुम्ही इतकी चांगली लोक आहे महाराज. तुमच्याकडं परंपरा आहे, झेंडूजी महाराजांची, सद्गुरू झेंडूजी महाराजांची परंपरा आहे. आणि या परंपरेत मला कीर्तन करण्याचं सौभाग्य त्या विश्वगुरूंची कृपा आहे महाराज. लक्षात ठेवा, बाकी कोणाची कृपा नाही आहे हे लक्षात ठेवा. लोक म्हणतात मला त्या माणसाची कृपा, मला म्हणतात या माणसाची कृपा. एक सांगू, कृपा आहे कोणाची नसतात, ज्या माणसानं आयुष्यभर नामचिंतनाने आपलं जीवन जगलेलं असतं किंवा आपल्या संघर्षातून जीवन जगले. आता सर बसलेले या ठिकाणी, आपल्या संघर्षातून जीवन जगत 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 त्यांनी हे सर्व उभं केलं आहे महाराज. लक्षात ठेवा, कोणी कोणासाठी करत नाही. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणतात महाराज कोणी कोणासाठी करत नाही, मग आमच्यासाठी कोण करतं? तुमच्यासाठी संत, साधू संत, वारकरी, भगवंत हे तुमच्या आमच्यासाठीच आहे महाराज. लक्षात ठेवा, देवाचा काळ राक्षसांना मारण्यासाठी होता, पण संतांचा काळ राक्षसांना मारण्यासाठी नाही, राक्षसांना दया करण्यासाठी महाराज. लक्षात ठेवा, संत तुमच्या आमच्यावर दया करत असतात, म्हणून त्या संतांचं नामस्मरण आपण 100% केलं पाहिजे महाराज. लक्षात ठेवा, नामस्मरणानंच चांगल्या माणसाची भेट होईल, नामस्मरणानंच वारकरीची भेट होईल, नामस्मरणानेच आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, जीवनाचं सार्थक करायचं असेल तर जीवनामध्ये नामचिंतनाची साथ आपल्या जीवनामध्ये गरजेची महाराज. अनेक ठिकाणी आपण जीवन जगत असतो, अनेक ठिकाणी जात असतो, आपल्याला आपले मित्र भेटत असतात, आपल्याला सर्व संगती भेटत असतात. मला सांगा, मित्र आणि संगतीने आपलं जीवनाचं सार्थक होणार नाही. आपलं जर जीवनाचं सार्थक कशाने होणार असेल तर नामस्मरणाने, संतांच्या भेटीने महाराज. आज काही लोक आहे महाराज वाट पाहते महाराज, कधी आमच्या दारामध्ये वारकरी येईन, कधी आमच्या दारामध्ये साधू येईन. एक लक्षात ठेवा, मी माणूस म्हणून मी एक माणूस आहे महाराज, एक मी माणूस आहे, तुम्ही सर्व माणूस आहे. पण विश्वगुरूंच्या कृपेनं, हे विश्वगुरूंच्या कृपेनं आज तुम्हा आम्हाला दर्शन झालं. मुक्ताबाईच्या पण दर्शनाला जायचं होतं, पण माझं गाव आणि हे तुमचं गाव आहे 400 किलोमीटर. मला काय वाटलं जवळ असेल, जाऊ पोचू, पण नाही शक्य झालं. लक्षात ठेवा, का शक्य झालं नाही? का ललाटी चेलेली माझ्या भाग्यात आज नव्हतं महाराज. भगवंतानी देवानं माझ्यात, एक सांगू, श्रीगुरू नेहमी सांगत असतात महाराज, तीर्थाच्या ठिकाणी ज्या संतांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी किंवा परिसर आहे, तो परिसर सुद्धा त्या संतांच्या, साधू संतांच्या आशीर्वादाने तो परिसर पवित्र असतो महाराज. आपण त्या परिसरातल्या एखाद्या वारकऱ्यांचं जरी दर्शन केलं तरी समजायचं मुक्ताबाईचं दर्शन झालं महाराज. लक्षात ठेवा, तरी मुक्ताबाईचं दर्शन झालं. म्हणून आम्ही सिंबल नेहमी बोलत असतो महाराज, तुम्ही त्र्यंबकेश्वरला जरी गेले, पौषवारीच्या निमित्ताने जरी आले, विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन नाही झाली तरी चालेल, नाही झालं तरी चालेल, पण विश्वगुरूंच्या परिसराला हात जरी लावला ना महाराज, किंवा एखाद्या वारकऱ्याचं जरी दर्शन घेतलं ना, तरी तुम्हाला विश्वगुरु कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी विचार केला, मुक्ताबाईच्या परिसरातली सर्व वारकरी आहे, व त्यांच्याही दर्शनाचा जर लाभ जर झाला तर मुक्ताबाईच्या दर्शनाचा लाभ आहे आपल्याला महाराज. म्हणून नेहमी बोलत असतो, त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर दर्शन झालं नाही तरी चालेल समाधीचे, पण आपण एखाद्या वारकऱ्याचं दर्शन करा. आळंदीला गेल्यानंतर माऊलींच्या समाधीचं दर्शन नाही झालं तरी चालेल, शांतीराम कुरेकर बाबांचं एकदा तरी दर्शन करा महाराज. लक्षात ठेवा, पंढरपूरला जर गेलो, विठुरायाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण विठुरायांच्या ज्या परिसराला जसा हात जरी लावला, एखाद्या वारकऱ्याचं जरी दर्शन केलं, कारण एक सांगतो, तुमचे आमचे डोळे बंद आहे. काय
तुमचे आमचे डोळे बंद आहे, पण माझ्या पंढरीश पांडुरंगाचे डोळे उघडे आहे. विश्वगुरुश्री निवृत्तीनाथांचे डोळे उघडे आहे. आदिशक्ती मुक्ताबाईचे डोळे तुमच्या आमच्यासाठी उघडे आहे. हे लक्षात ठेवा. आपण म्हणतो, काही लोक म्हणतात देव बघत नाही, आम्ही काही सेवा करतोय. देव बघत नाही, पण देव सगळं बघतो महाराज. आम्ही काय करतोय या सप्ताहाच्या काळामध्ये, कोणती काय सेवा करतोय हे सर्व देव बघतोय महाराज. लक्षात ठेवा. आणि देव त्याच सेवेने आपल्याला फळ देणार आहे. मी विश्वगुरूंच्या महिनाभर आम्ही वारीमध्ये असतो आणि सेवा करता 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 महाराज लोक विचारतात, अरे एवढी सेवा करतात कशासाठी करतात तुम्ही, काय तुम्हाला त्याच्यापासून फायदा, काय सांगा बरं. किंवा सप्त्यामध्ये काही काही लोक असतात ना महाराज, काय तू 8 दिवस त्या सप्त्यामध्ये वेळ घालतो, तुला कोणी किंमत देत नाही, तुला कोणी विचारित नाही, तुझ्या संग नीट कोणी बोलत नाही, हे करत नाही. हे लोक बोलत असतात महाराज, पण त्या बोलण्याचा कधी मनामध्ये विचार करायचा नाही महाराज. लक्षात ठेवा. मी नेहमी आत्ताच परवाच्या कीर्तनामध्ये बोललो, लोकांनी ज्ञानोबरायांना सोडलं नाही, लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा त्रास दिला. आपण तर माणसं आहे, जग आपल्याला त्रास देणारच. आणि जो माणूस तो त्रास सहन करतो, त्या त्रासातून जीवन संघर्ष करतो, तो एक दिवस देवापायी गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मला फार आनंद वाटला. मला आल्याला सांगितलं इथं ज्ञानेश्वरी पारायण आहे. ज्ञानेश्वरी पारायण माऊली ज्ञानोबरायांचं पारायण चालू आहे आणि पारायणासाठी 150 लोक पारायणासाठी बसलेले आहे महाराज. एक सांगू, आमच्याकडे 150 लोक कीर्तनाला राहतात आमच्या भागामध्ये, पण तुमचे पारायणाला 150, कीर्तनाला 200 टाळकरी आणि ऐकण्यासाठी तर भरपूरच आहे. एक लक्षात ठेवा. काही लोकांना वाटतं समाज असा पाहिजे कीर्तनासाठी, नको महाराज, थोडी लोक पाहिजे कीर्तनासाठी. एक लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी चालू आहे. फार आनंद वाटला महाराज. बाबा मी रोज कीर्तन सेवा करतोय, पण लोकांना ज्ञानेश्वरीच सांगतोय. मला काहीच नाही सांगायचं महाराज. मला का ज्ञानेश्वरी सांगायची आहे? श्री गुरु पंढरपूरला सांगत असतात, या जगाच्या पाठीवर आपल्याला तारणारं जर कोणी असेल तर फक्त ज्ञानेश्वरी आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा आहे महाराज. लक्षात ठेवा. जो माणूस ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचून आपलं जीवन जर सार्थकी लावित असेल ना, त्याची जागा निश्चित देवाजवळ आहे. एक लक्षात ठेवा. जो माणूस तुकोबारायांचे 5 अभंग वाचून आपलं जीवन जगत असेल, त्याची जागा देवाच्या चरणापायी आहे महाराज. लक्षात ठेवा. आपल्याला जर तारणारं जर कोणी असेल, आपल्याला जर सांभाळणारं कोणी जर असेल, तर असं फक्त ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे. मला सांगा बरं, इथं किती लोकांच्या घरी ज्ञानेश्वरी आहे? माझा अधिकार नाही, पण मला सांगा. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा किती लोकांच्या घरी आहे? एक लक्षात ठेवा महाराज. मी खूप लहान कीर्तनकार आहे बरं का. मी खूप वयाने लहान कीर्तनकार आहे. ही सेवा कशी आली माहिती का? ही कृपा आणि सेवा आली महाराज. नाही तर या खूप तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये हजारो कीर्तनकार असतील, हॅलो हॅलो या, पण ही सेवेने ही सेवा आलेली म्हणून बोलतोय. माफ करा. याचं कारण हे की महाराज, घरामध्ये आपण अनेक वस्तू घेतो महाराज, अनेक खूप खर्च करतो महाराज, पण बाई बापांना पाया पडून विनंती, आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणा. ज्याला आई नाही ना, त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीला आई माना महाराज. आणि ज्याला बाप नाही ना, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेला बाप माना महाराज. ज्ञानेश्वरी आपली आई आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा आपला बाप आहे. लक्षात ठेवा. मी नेहमी बोलतो, आई आणि बाप आपल्या घरामध्ये आलेच पाहिजे आणि त्याचं वाचन आपल्या जीवनामध्ये झालंच पाहिजे. कारण आपल्याला जर तारणारं, आपल्याला सांभाळणारं जर कोणी असेल तर ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा आहे. विठ्ठल विठ्ठल. मी कीर्तन सुगम महाराज, मी कीर्तन सोपं सांगणार आहे. मला अवघड जमत नाही महाराज. मला येतं नाही, जमत पण नाही महाराज. लक्षात ठेवा. याचं कारण हे की महाराज, लक्षात ठेवा, लोकांना किती अवघड सांगितलं लोकांच्या डोक्यामध्ये नसतं महाराज. सांगून बघितलं, कळलं, पण लोकांच्या डोक्यामध्ये नसतं. पण माझी एकच विनंती, आपण परमार्थाच्या दिशेने वळलं पाहिजे महाराज. संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं, नामसन कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरींची. महाराज, नामचिंतनाच्या दिशेने आपण गेलो पाहिजे. आपली दिशा ही परमार्थाच्या दिशेने पाहिजे महाराज. लक्षात ठेवा. आपली दिशा, तुम्ही सर्व परमार्थ करणारी लोक आहे मला माहिती आहे, पण तरी पण लक्षात ठेवा, परमार्थाची एवढी जरी दिशा आपल्याकडून चुकली ना, त्याचं फळ महाराज भगवंताने, देवानं आपल्याला एकदम वेगळ्या प्रकारचं सांगितलं आहे महाराज. लक्षात ठेवा. सेवा करत असताना थोडी जरी चुकी आपल्याकडून आपल्या जीवनामध्ये जर झाली तर त्याचं कर्म आणि फळ आपल्याला भोगावं लागतं महाराज. लक्षात ठेवा.
मग भोग भोगण्यासाठी आपण कशासाठी जन्माला आलो आहात? या मृत्यू लोकामध्ये कशासाठी जन्माला आहात? आपले भोग भोगण्यासाठी आले, दुसरं कारण काय करण्यासाठी आलो? माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मला 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावे धरणे तैसे. महाराज माऊली म्हणतात या जीवनामध्ये मृत्यू लोकामध्ये आपली फळ भोगण्यासाठी आपण आपली कर्म भोगण्यासाठी आलो आणि आपण ती कर्म भोगतोय. महाराज लक्षात ठेवा, कोण नाही सांगा जगाच्या पाठीवर कोण माणूस नाही, माझ्या सहित सांगा, प्रत्येकजण दुःखामध्ये अडकतोच ना, ती कर्मच आहे आपली. पण त्या कर्मातून मुक्त होण्यासाठी देवानं भगवंतानं संतांनी आम्हाला नामस्मरणाची दिशा आम्हाला दाखवून दिली. त्या नामस्मरणाच्या दिशेने आपण ज्या वेळेस जाऊ त्यावेळेस आपल्याला संतांची भेट झाल्याशिवाय राहणार नाही, संतांचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. हेच नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं? जीवनामध्ये नाथ महाराजांनी काय केलं? भगवंताची प्राप्ती करून घेतली. महाराज केली का नाही? किती दिवस केली? किती दिवस गेली भगवंताची प्राप्ती आपल्या एकनाथ महाराजांनी? 36 वर्ष एकनाथ महाराजांनी देवाला आपल्या घरामध्ये ठेवलं. 36 वर्ष देवानं नाथ महाराजांच्या घरी सेवा केली. महाराज आपल्या घरी किती दिवस आले देव? आपल्या घरी काय देव? मला सांगा बरं, कोणाकोणाला वाटतं देव कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? कोणालाच नाही वाटत. वर बोट करा, कोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? सांगा सांगा सांगा. सगळ्यांनाच वाटतं. कोणाकोणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं? आता नाही कोणी बोट वर करणार. मला एक सांगा, मी उदाहरण देतो. महाराज विनोदानं बोलत असतो. आपला परमार्थाची परीक्षा मी घेत नाही, पण मी विचारतो. तुम्ही रस्त्याने पायी चालले, पायी चालता 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 2 मूर्त्या पडलेल्या आहेत. एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. तुम्ही कोणाची उचलशाल? हा, रामाची. तुम्ही रस्त्याने पायी चालले, चालता चालता 2 मूर्त्या पडलेल्या आहेत. एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. तुम्ही कोणाची उचलशाल? रामाची. आता थोडे पुढे गेले, 2 मूर्त्या पडलेल्या आहे. रामाची प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे आणि रावणाची मूर्ती आहे. पण प्रभू रामचंद्राची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची. आता कोणाची उचलशाल? महाराज या इथं जर 10 रुपये पडलेले असले ना, ते सुद्धा खिशात घालतील. आपण सांगणार नाही कोणाचे. तर रावणाची मूर्त, रामाची. म्हणजे आपण त्या पद्धतीचे लोक नाही, पण मनामध्ये आपल्याला वाटतं आपल्या घरी देव यावा, साधू संत यावा आणि आलेच पाहिजे. महाराज लक्षात ठेवा, आयुष्यात जीवनामध्ये काही करू नका. महाराज घरात आलेला वारकरी कधी उपाशी जाऊन देऊ नका. घरात बसल्या तुळशीला 1 तांब्याभर पाणी घालत चला. गाय असेल तर गायला चारा टाकत चला. या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करा. खरा परमार्थ भगवंतांनी साधू संतांनी आम्हाला ह्याच सांगितलं आहे. तसंच नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाची दिशा, नामस्मरणाची वाट आपल्या जीवनामध्ये धरून ठेवली आणि एक दिवस त्यांना देवाचं, साधू संतांचं दर्शन. महाराज लक्षात ठेवा, देवाची भेट होईल पण संतांची लवकर भेट होत नाही. लक्षात ठेवा, देव तुम्हाला प्रसन्न होईल पण संतांची कधी भेट होत नाही. संतांच्या भेटीसाठी अहोरात्र प्रयत्न करावे लागतात. आम्हाला अजून नाही, संतांची भेट लवकर होत नाही. देवाची प्राप्ती लवकर होईल. महाराज तुम्ही एखाद्या दुःखामध्ये अडकलेला आहात, त्या दुःखामधून सुखाची वाट दाखवण्यासाठी देव तुमच्यावर 100% प्रसन्न होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही दुःखामध्ये अडकलेले, दुःखातून ज्यावेळेस तुम्हाला सुख मिळतं, समजायचं देवाची आपल्यावर प्राप्ती झाली, देव आपलं चांगलं करून गेला. पण साधू संतांची भेट लवकर होत नाही. महाराज लक्षात ठेवा. उदाहरण देऊन जाईल निळवरायांचं. 42 दिवस उपोषण केलं, देव आले पण सांगितलं मला नकोय देव तुझी प्राप्ती, मला फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांची प्राप्ती. किती दिवस? 42 दिवस. आपण नका करू बरं का 42 दिवस उपोषण, नाही तर मग करशन आपण. निळोबाराय होते महाराज, ते ताकद होती परमार्थामध्ये, नामस्मरणामध्ये ताकद होती. काही लोकांच्या जीवनामध्ये अशी नामस्मरणाची ताकद असते महाराज, शब्द पडल्या पडल्या ती गोष्ट पूर्ण होत असते महाराज. तसंच नाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना संतांची भेट झाली आणि संतांच्या भेट झाल्यानंतर लक्षात ठेवा, संतांची भेट झाल्यानंतर नाथ महाराज बोलले, धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला माझ्या जीवनामध्ये मला कशाची प्राप्ती लागत असेल तर अशी प्राप्ती करून दे का माझ्या जीवनामध्ये
काहीच शिल्लक राहिलं पाहिजे नाही अशी मला प्राप्ती करून दे अभंगाचं पहिलं. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, 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 आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, आनंद जन्माचा शिण गेला, आनंद जन्माचा शिण गेला, आनंद जन्मीचा शिण गेला, मग वाटेल्यासी आनंद द्यावे, मग वाटेल्यासी आनंद द्यावे, मग वाटेल्यासी आनंद द्यावे, मग वाटेल्यासी आनंद द्यावे, आनंद जन्मिता शिण गेला, आनंद जन्मिता शिण गेला, आनंद जन्मिता शिण गेला, मज वाटेल्यासी आलिंगन द्यावे, मज वाटेल्यासी आलिंगन द्यावे, मज वाटेल्यासी आलिंगन द्यावे, मज वाटेल्यासी आलिंगन द्यावे. एकनाथ महाराज पहिल्या चरणामध्ये सांगताय त्यांनी पाणी आणलं, मला वाटलं निर्माचंच पाणी आणलं का. त्यांना मी प्यायचं सांगितलं होतं पण ते निर्माचं वाटू राहिलं. बरं राहू दे चला जाऊ दे. धन्य आज दिन संत दर्शनांचा, अनंत जन्मीचा शिन गेला. लक्षात ठेवा, नाथ महाराज म्हणतात धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला. जीवनामध्ये सर्व काही मिळेल महाराज, मी बोलून गेलो, पण संतांची प्राप्ती होणार नाही. पण नाथ महाराजांच्या जीवनामध्ये संतांची प्राप्ती झाली, देवाची प्राप्ती झाली. आणि नाथ महाराज म्हणू लागले आज माझा दिवस संत दर्शनाचा आहे आणि अनंत जन्मीचा शिन गेला. महाराज लक्षात ठेवा, कुरुमदास सारखे संत या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. तुम्ही ऐकलंय कुरुमदासांचं नाव ऐकलं असेल. हात नव्हते, पाय नव्हते, काय हात नव्हते, पाय नव्हते, पण ओढ कशाची होती? पंढरपूरची वारी करण्याची.
अट्टहास लागतो महाराज, मनापासून तयारी लागते. जो खानदानी वारकरी म्हणतात ना, हाडाचा वारकरी, ज्यावेळेस वारी येते ना जवळ, त्याच्या मनामध्ये 15 दिवसच मनामध्ये चालू असतात, कधी वारीचा दिवस येईल, कधी प्रस्थानाचा दिवस येईल आणि मी कधी पंढरपूरच्या वारीला निघेल. या अट्टहास त्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये पाहिजे महाराज. तसं कुरुमदासांच्या मनामध्ये अट्टहास तयार झाला का मला पंढरपूरची वारी करायची. गावातले वारकरी जमा झाले, कुरुमदास महाराज तुम्ही म्हणता वारी करायची, तुम्हाला हात नाही पाय नाही, तुम्ही वारी कशी करणार. त्यांनी सांगितलं मी लोटांगण घालत जाईल पण पंढरपूरची वारी करेलच. निघाली, दिंडीचा दिवस निघाला आणि कुरुमदास महाराज लोळत 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 लोटांगण घालून घालून पंढरपूरच्या वारीला निघाले महाराज. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले लोटांगण घालून वारी करताय. शरीराला खडे टोचले, दगड टोचले, काटे टोचले, अंगातून रक्त यायला लागलं, पण पंढरपूरची वारी करायचीच. आपले वारकरी माऊली म्हणता 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 बिस्किट पुड्याच्या लाईन. तुम्ही वारीमध्ये असतात ना, आमच्याकडे लोक निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात रस्त्याने लोक शहर आलं का एवढं वाटप करीत राहतात बास कधी. मग ते काकडा कुठं, मग भजन कुठं, मग भजन करता करता केळाच्या लाईनीत जाणार, बिस्किट पुड्याच्या लाईनीत जाणार, जातात महाराज. मग इकडे भेटतं, चला तिकडं चला, चला इकडं चला, काकडा गेला सगळंच गेलं. कोरोनाचा काळ चालू होता आणि 2 वर्ष वारी नाही झाली. 3ऱ्या वर्षी थोडंसं वातावरण चांगलं झालं. महाराज ज्याची मनापासून सेवा आहे ना तो मरायला घाबरत नाही महाराज, लक्षात ठेवा. आणि आमचा निवृत्तीनाथांचा सोहळा निघाला आणि सोहळ्यामध्ये नगरला मुक्काम असतो आमचा आणि दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही सोलापूर हवे. तर रथाच्या पुढं आमची संस्थांची दिंडी, महाराजांना माहिती जैन महाराजांच्या दिंडीत आम्ही असतो. त्या दिंडीमध्ये फक्त एकानं सांगितलं का अशा अशा माणसाला कोरोना आहे, फक्त तेवढ्या 100-1 भजनी, फक्त कळलं तेवढ्या लोकांना महाराज. एक माणूस नाही थांबला, फक्त आमचे गुरुवर्य जयंत महाराज गोसावी एकटे भजन करत चालले महाराज. सगळे गेले. मी विचार केला गाला काय नाही म्हणत, कोरोना निघाला एकाला म्हणून गेले. अरे म्हणलं भजन सोडून तुम्ही गेले महाराज, लक्षात ठेवा भजन. अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 4 अभंगावर तुम्ही एवढे मोठे झाली, त्या 4 अभंगावर तुम्ही कितीतरी कीर्तनं केले आणि मोठी झाली, पैसा कमावला. आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या एवढी कृपा करतात, इथं करू शकत नाही, तुम्ही लगेच पळाले नाही महाराज. अशी जीवनामध्ये लोक आहे. पण आमच्या कुरुमदास महाराजांनी लोळत 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 सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. केल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी सर्व वारकरी बसले. कुरुमदास महाराजांना विचारलं तुम्हाला काही त्रास होत नाही का. नाही. दुसऱ्या दिवशी प्रवास चालू झाला. माढा तालुक्यामध्ये आले आणि त्या ठिकाणी कुरुमदास महाराज थकले महाराज. थकल्यानंतर सांगितलं, सर्व वारकऱ्यांना बोलवलं, आता बास, पांडुरंगाच्या भेटीची खूप आस लागली आहे. कधी पांडुरंगाची भेट होईल, कधी देवाची मला भेट होईल, हे मनामध्ये कुरुमदासांच्या चालू होतं महाराज. वारकऱ्यांना सांगितलं आता बास, मी इथपर्यंत पुढे येऊ शकत नाही. 2 दिवसावर एकादशी आली, आषाढी वारीची एकादशी आली. माझा एकच निरोप द्या पांडुरंगाला, तुझा लढिवाळ भक्त मी वाट पाहत आहे. वारकरी पंढरपुरामध्ये आले, देवाच्या समोर आले आणि देवाला सांगितलं, देवा तुमचा लढिवाळ भक्त कुरुमदास तुमची वाट पाहत आहे. लाखो भाविक पंढरपूरमध्ये देवाच्या, भगवंताच्या, पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले होते. पण माझा पंढरीश पांडुरंग एकादशीच्या दिवशी आमच्या कुरुमदास महाराजांना भेटायला गेला आणि भेटायला गेल्यानंतर कुरुमदासाची देवाची आणि सावता महाराजांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर कुरुमदास सुद्धा काय म्हणले, धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. काय कुरुमदासांच्या सुद्धा मुखामध्ये काय आलं, देवा आज मला तुझी भेट झाली, तुझ्या देवाची माझी तुला भेट झाली, तुझी मला भेट झाली. ह्याच अट्टहास मी माझ्या जीवनामध्ये केला. आता मला कशाचीच गरज नाही, कशाचीच गरज नाही. आता अनंत जन्मीचा शिन गेला, अनंत जन्मीचा.
हरी उच्चाराने अनंत पापराशी जातीला लयाशी. आता काहीच नको आहे. अनंतपासूनची जी इच्छा होती ती आज पूर्ण केली. आता मला काही नको. मला जर तुला द्यायचं असेल तर तुझ्या दर्शनाचा जो लाभ होता तो आज मला झाला आहे. म्हणून तर म्हणतात धन्य आज दिन संत दर्शनाचा. लक्षात ठेवा. अनंत जन्मीचा सीन गेला या अट्टहास तुमच्या आमच्यामध्ये पाहिजे महाराज. लक्षात ठेवा. मी बोललो आपण प्रतीक्षा कशाची करा. तुम्ही आम्ही काय आता कोणी उपाशी नाही. सर्वांना पोटाला सर्व काय मिळतंय. आता आपण दुसऱ्या मार्गाने जाण्यापेक्षा संतांची साधू संतांची कशी भेट होईल, कसा आपल्या जीवनामध्ये भाग गेला शिन्न गेला अवघा झाला आनंद कसा मिळेल. आनंद कुठे महाराज. आनंद शोधत आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे. आनंद कुठं आहे. कीर्तनामध्ये आहे, भजनामध्ये आहे, नामस्मरणामध्ये आनंद आहे महाराज. लक्षात ठेवा. अनेक उदाहरण देतात महाराज. कुरुमदासाचं आपण उदाहरण दिलं. आपण रामायण सुद्धा बोललो तर चालेल. प्रभू रामचंद्राच्या रामायणामध्ये रावणाने ज्यावेळेस सीतेमायेचं हरण केलं नाशिकमधून पंचवटीमधून, त्या टायमाला रावण सीतामायेला उचललं आणि श्रीलंकेच्या दिशेने निघाला. आणि निघाल्यानंतर पहिलं युद्ध जर झालं असेल ते कोणाचं झालं महाराज. जटायू. आता जटायूची समाधी तुम्हाला माहिती का कुठे. टाकेज. वा एवढ्या लांब असून टाकेज नाव माहिती. वा. नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुका आहे आणि त्या ठिकाणी टाकेज हे गाव आहे. त्या ठिकाणी जटायूची समाधी आहे. कधी तुम्ही नाशिकला आले तर नक्की तुम्ही जटायूच्या दर्शनाला जा. जटायू राजाच्या दर्शनाला समाधीच्या दर्शनाला नक्की जा महाराज. लक्षात ठेवा. रावणाचं आणि जटायूचं युद्ध झालं. सर्वांना माहिती इतिहास तो. रावण खोटं बोलला पण जटायू प्रभू रामचंद्राचा भक्त होता महाराज. लक्षात ठेवा. तो खरं बोलला. लक्षात ठेवा. मी नेहमी बोलत असतो महाराज आपल्या जीवनामध्ये दुःख आलं तरी चालं पण खोटं बोलू नका. खरं आपल्या जीवनामध्ये आपण बोलत चाला महाराज. लक्षात ठेवा. खरं बोलल्याने आपल्या जीवनामध्ये त्रास होईल पण त्याचं फळ तुम्हाला काही वेळेनं चांगलं मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज. लक्षात ठेवा. जटायूचं रावणाचं युद्ध झाल्यानंतर जटायू खाली पडला महाराज. त्याचे पंख रावणाने छाटले. खाली पडल्यानंतर काही काळानंतर प्रभू रामचंद्र आपल्या कुट्यामध्ये आले. कळलं का सीतेमायेचं हरण झालं. सीतेमायेला शोधत 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 प्रभू रामचंद्राला देवाला जटायूची भेट झाली आणि बघितलं. जटायूने सांगितलं देवा रावण अशा अशा दिशेने गेला. त्याचं माझं युद्ध झालं. माझे तिने पंख छाटले आणि मी खाली पडलो. प्रभू रामचंद्राने सांगितलं मी तुझ्यासाठी काय करू शकतो. तुला पुन्हा जीवन देऊ शकतो का. नाही. तुम्हाला एक छोटासा इतिहास माहीत असेल. ज्या टायमाला दशरथ राजाच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला होता. दशरथ राजाने इंद्राच्या देवामध्ये इंद्रानं दशरथ राजाला खाली पाठवलं होतं महाराज. आणि खाली पाहता आता जटायू पक्षीनं त्यावेळीच दशरथ राजाचे जीव वाचवले होते. आणि दशरथ राजाला वचन दिलं होतं की जे मला बाळ होईल हे मी तुला देईन. पण नारद मुनीनं सांगितलं तू या बाळाचं काय करणार. ज्याचं आहे त्याचं तू परत नेऊन दे. जटायूनं ते बाळ परत नेऊन दिलं आणि काय सांगितलं नारद मुनी तुला ह्याच बाळाची देवाच्या रूपानं एक दिवस भेट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती वेळ आज आली आणि प्रभू रामचंद्रानं जटायूला आपल्या मांडीवर घेतलं आणि सांगितलं काय लागतं सांग. काही नको देऊ. आज तुझ्या दर्शन झालं. तुझ्या दर्शनासाठी मी जो अट्टहास करीत होतो ते दर्शन मला आज झालंय. मला आता काही नको. मला एकच दे. धन्य आज दिन संत दर्शनाचा. आणि आनंद जन्मीचा सीन गेला. एक लक्षात ठेवा. मी एक लक्षात ठेवा तुम्ही काय जीवनामध्ये एकदा काही संतांची साधूची वारकऱ्याची साधू संतांची जर भेट झाली ना त्यांना कधी सोडू नका. चांगल्या माणसाची भेट होणं खूप मुश्किल आहे आणि एकदा जर झाली तर त्याला परत कधी सोडू नका महाराज. लक्षात ठेवा. आपला एखादा मित्र असेल त्यांनी जर आपल्या चांगल्या मार्गाला लावलं असेल तर त्याची कधी साथ आपण आपल्या जीवनामध्ये कधी सोडू नका. ज्या गुरुनं आपल्याला चांगला मार्ग दाखवला असेल त्या गुरूंची कधी साथ सोडू नका. या मुलांना या सर्व परिवाराला या मुलांना ज्यांनी शिकवलं त्यांची कधी साथ सोडू नका. ज्या टायमाला आम्ही महाराज नव्हतं काही माहीत नव्हतं पण आमच्या आईवडिलांनी आम्हाला आळंदीला जाऊन माऊली ज्ञानोबा यांच्या हातात आमचा हात दिला
आणि त्या हात दिल्यानंतर तो हात माऊलीनं आमचा पकडला. जसा माऊलीनं आपला आजपर्यंत हात सोडला नाही ना, तसा आपण सुद्धा माऊलींचा कधी हात सोडायचा नाही. म्हणून मी सांगत असतो, या मुलांचा सुद्धा हात आपण चांगल्या माणसाच्या हात द्या, चांगल्या माणसाच्या हातात हात द्या, म्हणजे आपली मुलं एक चांगल्या मार्गाला लागू शकतात महाराज. म्हणून म्हणतो संत, एकदा की आपल्याला संतांची भेट झाली, साधू संतांची जर भेट झाली तर त्याचा कधी त्यांची कधी साथ सोडू नका. जर आपण त्यांची जर साथ सोडली महाराज, नरकाच्या जाळ्यामध्ये अटकावं लागन. वाटतं ना तुम्हाला देवाच्या जवळ आपण जावा? आपण या मृत्यू लोकामधून गेल्यानंतर आपण देवाच्या दारात आपल्याला कशी जागा मिळेल तुम्हाला वाटत असेल, तर साधू संतांची कधी आपल्या जीवनामध्ये साथ सोडू नका. म्हणून नाथ महाराज सांगतात, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे. आपल्याकडे वेळ कमी, मला थोडं सांगायचं आहे. एकदा की साथ सोडली त्याचं कधीच सोडू नका महाराज, लक्षात ठेवा. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, लक्षात ठेवा. आपण या ठिकाणी आल्यानंतर आलिंगन म्हणजे काय? दंडवट. सकाळांच्या पाया माझे दंडवट महाराज, लक्षात ठेवा. एखादा वारकरी आला तर आपली परंपरा पाहिजे, त्याला रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे, आपण तितकं झुकलं पाहिजे महाराज, लक्षात ठेवा. लहान असू मोठा असू, एखादा लहान तो ज्ञानाने मोठा राहू शकतो, एखादा मोठा ज्ञानाने मोठा राहू शकतो, पण आपली परंपरा काय, आपली संस्कृती काय? आपण एखादा थोर माता वारकरी साधू संत जर आला त्यांच्यापुढे आपण रामकृष्ण हरी नतमस्तक झालं पाहिजे महाराज, लक्षात ठेवा. जीवनाचे संस्कार आपल्यामध्ये, हे जीवनाचे संस्कार आहे हे आपल्यामध्ये पाहिजे. या ठिकाणी हे संस्कार तुमच्यामध्ये मला दिसून आले, याचा फार आनंद वाटला महाराज. सर्वांनी आल्यानंतर कंबर बांधून, मला असं वाटतं मी वास्कर भडावई कीर्तन करतोय. वास्करच आहे का? अरे वा, मला फार आनंद वाटला महाराज. म्हणजे माझ्या मनात जे होतं ते, मी सोलापूरला आमचे श्रीपाद महाराज कुलकर्णी आहे, निवृत्तीनाथ संस्थान ज्यादा विश्वस्त, त्यांनी सोलापूरला मला वास्कर फडावं कीर्तन सेवा दिली होती. लक्षात ठेवा, सगळी काय कीर्तन करायला सोपं आहे, वास्कर फडावं कीर्तन करायला सोपं नाही. तुमचे मी आभार मानतो, तुम्ही मला अभंग सांगितला नाही. वास्कर फडावं अभंग सांगितला जातो तिकडं सोलापूरला गेल्यानंतर. मला तिथे अभंग सांगितला होता, महाराज तुम्ही सेवेला आला, इथं वास्कर फड आहे, वास्कर फडाचा नियम आहे तर आम्ही तुम्हाला अभंग देऊ. असं जर महाराष्ट्रात जर चाललं ना महाराज तर खूप चांगलं होईल. एखादा महाराज आपल्या गावामध्ये येतोय, काय माहिती काय झालं, आपण सगळे येडे म्हणले तरी काय अडचण नाही. आता आमच्या नाशिक जिल्ह्यावर सगळे महाराष्ट्रातले, तुमच्याही जिल्ह्यातली कीर्तनकार मोठी झाली महाराज. आमचं कीर्तनकार नाशिक म्हणल्यानंतर तारक सोडत नाही महाराज. महाराज मंगाच बोलले, निवृत्ती नाशिक जिल्हा श्रीमंत तालुका आहे महाराज, लक्षात ठेवा. आहेच महाराज, तुमच्याही जिल्हा खूप श्रीमंत आहे. मला असं वाटलं आता आपण संध्याकाळी 10 वाजता पोचतो असं वाटलं होतं, पण तुमच्याही जळगावचे रस्ते एकदम चांगले आहे. लवकर आलो मी, घरी असताना मॅप टाकलं, 399 तुमचं किलोमीटर गाव भरलं. आमच्या ड्रायव्हरला म्हणलो आपण पोचू का, म्हणून काही काळजी करू. 12 वाजता मी निघालो, पण इथपर्यंत या देवाच्या कृपेनं, भगवंताच्या मुक्ताबाई आई साहेबांच्या कृपेनं, विश्वगुरूंच्या कृपेनं मी त्या ठिकाणी पोचलो महाराज. लक्षात ठेवा, ही कृपा त्यांची, तुम्ही आम्ही निमित्त आहे महाराज, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही निमित्त, ही सेवा महाराज या ठिकाणी बसलेले विश्वगुरूंची पादुका त्यांच्या मंदिरामध्ये येतात महाराज, ते आम्ही निमित्त आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये साधना आहे. श्रीगुरू सांगतात वारकरी संप्रदायामध्ये साधनेला किंमत आहे महाराज. साधना आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. साधू संतांनी आपलं जीवन साधनेनं मोठं केलं. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपलं जीवन साधनेनं मोठं केलं. भंडारा डोंगरावर जाणे, भजन करणे, प्रत्येक परिसरात कीर्तन करणे, भजन करणे, ही साधना होती. नामस्मरण करणे, बहिर दिशेला गेले तरी नामस्मरण चालू होतं महाराज. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. साधनेनं माणूस मोठा होतो, दुसरं काही नाही महाराज. आपल्याला वाटतं जीवन एवढं सोपं आहे महाराज, लक्षात ठेवा. ज्यावेळेस भोगण्याची वेळ येते ना महाराज, तेव्हा आपला कोणी साथीदार राहत नाही महाराज, लक्षात ठेवा. कोणी राहत नाही, आपले कर्म आपल्याला फोडावं लागतात महाराज. तुम्ही सजन कसाईचं उदाहरण ऐकेल असेल, सर्वांना माहिती आहे. एक सजन कसाई, कर्म कोणाला चुकत नाही महाराज, लक्षात ठेवा. लक्षात, सजन कसाई एक खूप मोठा वारकरी होता महाराज. तो बद्रीनाथ केदारनाथच्या वारी करायचा, सर्व करायचा महाराज, लक्षात ठेवा. पण एक दिवस एक कसाई एका गाईच्या गोळच्या मागं पळत होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पळत असताना त्यांना सजन नावाचा वारकरी भेटला आणि विचारलं त्या कसाईनं, या ठिकाणी गाय गेली, तू बघितली का? त्यांनी फक्त हात केला गाई का महाराज, फक्त काय केला, हात केला, इकडे गेली आणि त्या कसाईच्या हाती ती गाय हाती लागली आणि ती गाय गोमाता त्या कसाईनं कापली महाराज, लक्षात ठेवा. काय कापली? कापल्यानंतर सजन कसाई वारी करत पायी चालले होते. पायी चालत असताना
संध्याकाळी त्यांना एक ठिकाणी कीर्तनामध्ये कीर्तन झालं आणि कीर्तनामध्ये एक महिला आली. एका महिलेने सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या घरी जेवायला मुक्कामाला आले तर बरं वाटेल, आनंद वाटेल. महाराज बोलले ठीक आहे येतो. महाराज त्या घरी गेले. त्या महिलेनं चांगला स्वयंपाक बनवला, जेवू घातलं. जेवू घातल्यानंतर सजन नावाचे वारकरी झोपले आणि ती महिला आपल्या पतीपायी झोपली होती. ती महिला रात्री 1 वाजता उठली महाराज. आणि उठल्यानंतर त्या सजन वारकऱ्यापाशी गेली आणि सांगितलं, मी काय सांगतो, कर्म कोणाला चुकत नाही. महाराज तुम्ही आल्या, मी तुम्हाला कीर्तनात पाहिल्यापासून पाहते, घरपर्यंत पाहते आणि तुम्ही मला खूप आवडले म्हणून. काय, मला तुम्ही खूप आवडले. सजन वारकऱ्यांच्या मनात आलं, ही महिलेच्या मनामध्ये काय चाललं आहे. सजन वारकरी बोलले, अगं बाई तुझा नवरा मधी झोपला आहे आणि तू तिथून उठून माझ्याकडे आली. तुला कळत नाही का तुझा नवरा मधी झोपलेला आहे. त्या महिलेनं घरामधला कोयता कुऱ्हाड आपण म्हणतो ना काढली आणि आपल्या नवऱ्याचं डायरेक्ट मुंडकं उडवलं महाराज. काय, महाराजांसमोर मुंडकं उडवलं. ती महिला बोलली, आता माझा नवरा मेला, आता काय बोला. तो सजन वारकरी बोलला, मला माफ करा. ती महिला बोलली, सजन वारकरी महाराज तुम्ही माझे व्हा, नाही तर मी पूर्ण गावामध्ये गागाट करीन. आणि तिनं केला महाराज. सगळे गाव लोक गोळा झाले त्या ठिकाणी. गोळा झाल्यानंतर त्या सजन वारकऱ्याला सजा द्यायची त्या गावाने ठरवलं. एका राजाचा त्या ठिकाणी राज्य करत असताना राजा होता. त्याच्यामुळे राज्यामध्ये त्याला नेलं आणि सांगितलं, याला शिक्षा द्या. काय शिक्षा दिली महाराज, हात तोडले व हात. सजन वारकऱ्याचे हात तोडले. वारीमध्ये येऊन नाही दिलं, उसकाटून दिलं उसकाटून महाराज. लक्षात ठेवा. जगन्नाथपुरीला गेले. जगन्नाथपुरीची वारी करत असताना जगन्नाथापुढे गेले आणि जगन्नाथाला सांगितलं, देवा अरे काय चुकलं रे माझं, काय चुकलं, एवढी मोठी मला शिक्षा दिली. सजन वारकरी जगन्नाथांच्या समोर बसून राहिला आणि जे वारीमधले वारकरी होते ना ते त्या ठिकाणी आले आणि सांगितलं, तू इथं काय करतोय, तू चाल इथून बाहेर जा. महाराज साक्षात भगवंत प्रसन्न झाले, जगन्नाथ प्रसन्न झाले आणि सांगितलं, तुम्हाला जर मला भेटायचं असेल, माझं दर्शन तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सजन महाराजांच्या पाया पडा, मी त्याच्यातच आहे. सगळे वारकरी देवानं सांगितल्यानंतर, लक्षात ठेवा शेवटचा पर्याय देवानं सांगितल्यानंतर सजन वारकऱ्याच्या सर्व पाया पडायला लागले. पण सजन वारकऱ्याच्या मनामध्ये एकच विषय आला, देवा मी जर काही वाईट केलं नाही तर मग माझे हात का तोडले. काय, मी जर वाईट नाही केलं तर माझे हात का तोडले, याचं मला उत्तर दे. आणि त्या बाईनं त्या माणसाचं, तिच्या नवऱ्याचं तोंड का चिरलं. त्यांनी सांगितलं, तुमच्याही जीवनामध्ये कर्म तुम्ही वाईट केली आणि ज्याचं मुंडकं तोडलं त्यांनी त्याच्या जीवनामध्ये वाईट कर्म केली. देवा मी काय वाईट कर्म केली, तुम्ही काहीच नाही केलं. जो कसाई त्या गोमातेच्या मागं पळत होता त्यांनी फक्त तुम्हाला विचारलं, काय का गाई कुठं चालली, तुम्ही फक्त हात तिकडे केला, हे तुमचं वाईट कर्म आहे. आणि त्या कसायानं त्या गाईला मारलं, त्या कसायाला त्या बाईनं शिक्षा दिली. लक्षात ठेवा, कर्म कोणाला चुकत नाही. विठ्ठल ठल आयुष्यामध्ये कर्म कोणाला चुकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण नामस्मरणाची वाट धरा. लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरणाची वाट आहे ना त्याच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कधी येऊ शकत नाही महाराज. लक्षात ठेवा. तुम्ही बघा, तुम्ही सर्व परमार्थ वारकरी मंडळी आहात, परमार्थ करणे नामस्मरण करणारी मंडळी आहात. महाराज भास्कर फडाची या ठिकाणी माझं परम भाग्य महाराज. मी खूप मोठा कीर्तनकार नाही, पण भगवंताच्या कृपेनं मला ही दुसऱ्यांदा संधी भास्कर फडावं कीर्तन करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली महाराज. लक्षात ठेवा, मी परम भाग्य समजतो महाराज माझं. म्हणून मी अभंग सुद्धा तसंच घेतला आहे, सन्य आज दीन संत दर. तुम्ही सर्व साधू संतांच्या रूपाने या ठिकाणी महाराज. लक्षात ठेवा, आपण म्हणतो ना प्रत्येकामध्ये देव आहे, प्रत्येकामध्ये देवाचा अवतार आहे महाराज. लक्षात ठेवा, पण माझं एकच म्हणणं आहे, देवाचा अवतार आपल्यामध्ये आहे ना, काय प्रत्येकामध्ये देवाचा आपल्यामध्ये अवतार आहे ना, तो अवतार कधी आपला राक्षसाचा होऊन देऊ नका महाराज. लक्षात ठेवा, काय तो अवतार देवाचाही राहू द्या,
पण आपला अवतार कधी राक्षसाचा होऊन देऊ नका. काय राक्षसाचा अवतार काय महाराज? राक्षस कोणाला म्हटलं जातं? तवाचे राक्षस वेगळे, आत्ताचे वेगळे महाराज. आपण एकमेकांना वाईट बोलतो, तो राक्षसाचा अवतार. शिव्या देतो, तो राक्षसाचा अवतार. लक्षात ठेवा, आपण अनेक गोष्टी वेगवेगळ्या वाईट करतो महाराज, तो राक्षसाचा अवतार महाराज. नका तो अवतार धारण नका करू. देवाचा अवतार, चांगल्या माणसाचा, चांगल्या जीवनाचा अवतार, संतांचे संस्कार आपल्यामध्ये आणा. हेच खरं महत्त्वाचं महाराज, दुसरं काही महत्त्वाचं नाही. मी मंगा बोललो ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी चालू आहे महाराज. फार आनंद वाटला. मी बोललो ज्ञानेश्वरी तारणार आहे. जगाच्या इतिहासामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये ज्ञानेश्वरीमुळे संगणकाचा शोध लागला, महासंगणकाचा शोध लागला. मी आत्ताच 8 दिवसापूर्वी विजय भटकर साहेबांना भेटलो महाराज. विजय भटकर साहेबांचं तुम्ही नाव ऐकेले का? हे विजय भटकर नावाचे शास्त्रज्ञ महाराष्ट्राच्या भारत देशामध्ये होऊन गेले. त्यांनी हा महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये संगणकाचा शोध लावला महाराज. आजही ते जिवंत आहे महाराज. तुम्ही यूट्यूबला त्यांचं बघा. कोण होते? विजय भटकर साहेब महाराज. 12वी पास झाले. पुढच्या शिक्षणासाठी दिल्ली या ठिकाणी निघाले. निघाल्यानंतर आपले वडील कीर्तनकार होते. विजय भटकर साहेबांचे वडील कीर्तनकार होते. रेल्वे स्टेशनवर विजय भटकर साहेबांना, सरांना सोडवायला आले आणि गाडीमध्ये बसले आणि आपल्या पिशीत हात घातला. कोणानी? विजय भटकर साहेबांच्या वडिलांनी आपल्या पिशीत हात घातला आणि त्या पिशीतून काय काढलं? ज्ञानेश्वरी काढली महाराज. काय काढलं? ज्ञानेश्वरी. दादा, ही ज्ञानेश्वरी तुझ्याकडे राहू दे, तुला ही ज्ञानेश्वरी खूप मोठं करेल. काय? ही ज्ञानेश्वरी खूप मोठं करेल. विजय भटकर साहेबांनी ती ज्ञानेश्वरी घेतली आणि आपल्या पिशीत ठेवली. प्रवासामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करायचे. वाचन करता करता दिल्लीमध्ये या ठिकाणी आले. दिल्लीमध्ये आल्यानंतर छोटीशी रूम होती, त्या रूममध्ये आपला अभ्यास सुरू केला. अभ्यास सुरू करत असताना अनेक वर्ष उलटून गेले आणि या भारत देशामध्ये त्यावेळेस भारताचे जे पंतप्रधान होते राजीव गांधी साहेब होते त्या टायमाला. आणि एक दिवस सर्व काही शास्त्रज्ञ राजीव गांधी साहेबांना गेले आणि सांगितलं, आपल्या भारत देशाला संगणकाची गरज आहे, महासंगणकाची गरज आहे. आपण जर दुसऱ्या देशाकडे जर मागणी केली संगणकाची तर आपल्याला मिळू शकतं. आपण अमेरिकेसारख्या देशाकडे मागणी करा आणि आपल्या भारतासाठी संगणक मागून घ्या. असा पंतप्रधानाचा विषय गेला आणि त्यांनी अमेरिकेकडे मागणी टाकली. अमेरिकेसारख्या देशामध्ये तिथल्या पंतप्रधान राष्ट्रपतींना सांगितलं की आमच्या भारत देशाला संगणकाची गरज आहे, महासंगणकाची गरज आहे. तुम्ही आम्हाला जर दिले तर आमचा भारत देश अजून पुढे जाईल. महाराज, अमेरिकेने काय म्हणले माहिती का आपल्या देशाला? तुमचा एवढा मोठा देश आणि आमच्या एवढ्या देशाकडे तुमची गरज पडली नाही, आम्ही देऊ शकत नाही. काय? आम्ही देऊ शकत नाही. भारत मातेचा अपमान केला अमेरिकेसारख्या या राष्ट्राने. भारत देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधानांनी सांगितलं, टीव्हीला बातमी द्या, आपल्या भारतामध्ये संगणकाची कमी पडू आहे. सगळ्या शास्त्रज्ञांनी सर्व एकत्र या आणि आपल्या भारतामध्ये संगणकाचा शोध लावायचे, संगणक बनवण्याचं काम करायचं आहे. सर्व टीव्हीला बातमी गेली. विजय भटकर साहेब आपल्या रूममध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करत होते. वाचन करता करता ती बातमी आपल्या कानावर पडली. पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या ऑफिसच्या बाहेर गेले. तिथं या डायरी होती, त्या डायरीमध्ये आपलं नाव लिहिलं, मी संगणक बनवण्यासाठी भेटायला आलो आहेत विजय भटकर. हे नाव एक लाईनीत पंतप्रधानाच्या लाईनीत जायचं. विजय भटकर साहेब पंतप्रधानासमोर गेले, राजीव गांधी साहेबांसमोर गेले आणि सांगितलं, तुम्ही जर मला एक चान्स दिला तर मी संगणक बनवून दाखवीन, मला फक्त थोडा वेळ द्या. आणि माझ्यासोबत भारत देशामध्ये संगणकाचा शोध लागला. महासंगणक बनवले विजय भटकर साहेबांनी. अख्ख्या भारतामध्ये बातमी गेली, विजय भटकर साहेबांनी महासंगणक बनवले. ही बातमी भारत देशामध्ये गेली. भारत देशामध्ये नाही, अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा गेली. तिथल्या लोकांना सुद्धा कळलं, तिथल्या हे पंतप्रधानाला कळलं का भारतामध्ये संगणक बनवले कोण माणूस आहे, बघा त्याचा शोध लावा. असा माणूस आपल्या राष्ट्रामध्ये आला पाहिजे, आपल्या देशामध्ये आला पाहिजे. अमेरिकेची लोक भारतात आली, या सरांची भेट घेतली, त्यांनाही घेतलं सोबत आपल्या आणि अमेरिकेमध्ये नेलं
आणि सांगितलं तुमची या ठिकाणी सर्व VIP व्यवस्था आहे, तुम्हाला पूर्ण प्रवास फुकाट, सर्व काही तुम्हाला फुकाट या ठिकाणी. विजय भटकर साहेब सांगितलं माझा भारत देश महान आहे, माझा भारत देश या पवित्र आहे, माझा भारत देश या कोणापायी झुकणारा नाही आहे, मी भारताचा आहे आणि मी भारतीय आहे. या भारत देश या भारताचा नागरिक एवढ्या देशामध्ये काम करत नसतो. रामकृष्णारी चला माझं विमान काढा, मी चाललो माझ्या भारत देशामध्ये. महासंगणक विजय भटकर साहेबांनी बनवले. पंतप्रधानांनी काही 4-5 दिवसानंतर सरांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम दिल्लीमध्ये ठेवला, मोठा कार्यक्रम ठेवला. सर्व मंत्री खासदार मंत्री सर्व त्या ठिकाणी आले. विजय भटकर साहेबांना मोठा असा हार आणलेला होता. तो हार पंतप्रधानाने गळ्यात टाकणार विजय भटकर साहेबांनी असंच धरला, आपल्या पिशवीत घातला. आपल्या रूम आल्यानंतर तो हार ज्ञानेश्वरीला घातला. महाराज कशाला ज्ञानेश्वरीला घातल्यानंतर 4-5 दिवसाचा काळ निघून गेला. परत पंतप्रधानांच्या ऑफिसला विजय भटकर साहेबांची मीटिंग होती. पंतप्रधान साहेबांनी प्रश्न विचारला, काय मी तुम्हाला हार जो घातला तो तुम्ही मला गळ्यात का घालून दिला नाही? तो हार तुम्ही पिशवीत घातला आणि कुठं घेऊन गेले हे सांगाल का? त्यांनी सांगितलं तो हार मी माझ्या पिशवीत जो घातला ना, कुठं नेला? साहेब हे संगणक मी ज्या गोष्टीमुळे बनवले, हे महासंगणक ज्या गोष्टीमुळे बनवले ती म्हणजे माऊलींची ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीला मी तो हार घातला, कारण त्या ज्ञानेश्वरीचीच कृपा माझ्यावर घडली म्हणून हे संगणक बनले. विठ्ठल विठ्ठल जेवढी ताकद ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, एक लक्षात ठेवा. गळ्यात पोटामध्ये कोण्या गर्भवतीचं बाळ असेल तर तिने ज्ञानेश्वरी वाचावा. त्याचं कारण हे की महाराज, ज्या गर्भवती महिलेमध्ये बाळ असेल ना तिने ज्ञानेश्वरी वाचावा. लक्षात ठेवा. का जन्माला आलेलं बाळ असं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज, लक्षात ठेवा. पोटात असलेलं बाळ परत संस्कार करण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ मातेंच्या पोटामध्ये शुभा ज्यावेळेस होते त्यावेळेस जिजाऊ मातेनं काय केलं? साधू संतांच्या गाथा वाचली, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचली, ग्रंथ वाचले, इतिहास वाचला. लक्षात ठेवा. म्हणून तर छत्रपती सारखा राजा या महाराष्ट्रात जन्माला आला महाराज. लक्षात ठेवा. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर नाही. काय छत्रपती शिवाजी महाराजांचं या महाराष्ट्रामध्ये एकही मंदिर नाही, पण या महाराष्ट्रामध्ये जेवढे मंदिर आहे ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे महाराज. लक्षात ठेवा. म्हणून महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचाच अवतार आहे महाराज. लक्षात ठेवा. या लोकांना कळत नाही. शिवजयंती साजरी करतात, पैसा मोडून साजरी करतात. मी एक सांगून गेलो, मी शिवजयंतीच्या दिवशी कीर्तन होते. मला बोलले तुम्ही शिवजयंती पोवाडे म्हणा, हे करा. म्हटलं मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी, मी त्यांचा कीर्तनकार आहे. मी गाणे भजने म्हणणारा कीर्तनकार नाही. मी आई माझी गाणे गीतं म्हणणारा कीर्तनकार नाही. मी साधू संतांचे वाङ्मय साधू संतांचे प्रमाण सांगणारा बाबा आहे. मला परत बोलवलं नाही तरी चालन, पण संतांचं लोकांना कळलं पाहिजे महाराज. एक सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये बसून कीर्तन ऐकत होते महाराज. काय बसून कीर्तन ऐकत होते. आणि आपण जर छत्रपतींचे जर खरंच आपण व्यायी असन, छत्रपतींचे आपण मावळे असन, शिवभक्त असेल, तर छत्रपतीनं जसं तुकाराम महाराजांचं बसून कीर्तन ऐकलं ना, तसं आपण सुद्धा आपल्या गावामध्ये सप्ताहामध्ये बसून कीर्तन ऐकलं पाहिजे. खरे विचार छत्रपतींचे ते आहे महाराज. लक्षात ठेवा. छत्रपतींचे विचार ते आहे. कितीतरी खर्च करायचा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम असं दाखवायचं नाही. तुम्ही गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. जे छत्रपतींचे जे विचार होते ते आपल्यामध्ये आणा. साधू संतांचे जे विचार होते, जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज होते. मी तर असं म्हणेल, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुकाराम महाराजांची भेट होण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद आणि कृपा त्यांच्या आईची होती, जगदंबे मातेची होती. पण जशी छत्रपतींची तुकाराम महाराजांची भेट झाली आणि त्याच्यानंतर आईचा आशीर्वाद होता,
जगदंब मातेंचा आशीर्वाद होता, पण कीर्तन ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांची कृपा घडली आणि या महाराष्ट्राचा इतिहास घडला महाराज, लक्षात ठेवा. म्हणून कीर्तन ऐकतोय म्हणून मनापासून महाराज लक्षात ठेवा. आमचे श्री गुरु सांगतात एखाद्याला मरण येणार असेल ना, कीर्तनात बसलेला आहे आणि त्याला जर काळ न्यायला येत असेल, त्या काळाची सुद्धा हिंमत या भजन कीर्तनात होत नाही महाराज, लक्षात ठेवा. काय काळाची सुद्धा नाही. म्हणून तर म्हणतात ना, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येम महाराज, धन्य तुकोबा समर्थ त्याने केला पुरुषार्थ महाराज. तुकाराम महाराजांना सुद्धा काळ घाबरायचा आणि आज आपण तुकाराम महाराजांच्याच परंपरेचं कीर्तन ऐकतोय महाराज, तुकाराम महाराजांच्याच प्रमाणाचं कीर्तन ऐकतोय महाराज, लक्षात ठेवा. साधू संत एकच आहे महाराज, लक्षात ठेवा. फक्त वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा अवतार झालेला आहे. मी बोललो, स्टार्टिंगला बोलून गेलो का देवाच्या काळामध्ये राक्षस मारण्यासाठी देवानं अवतार घेतला होता, पण तोच अवतार देवानं साधू संतांच्या रूपामध्ये का घेतला? का देवाला असं वाटलं आता आपण माणसांच्या रूपात अवतार घेऊ, आपण मारण्यापेक्षा आपण त्यांच्यावर काय करू, दया करू. देवाच्या काळामध्ये रावणाचा वध केला, म्हणजे मारून टाकला रावणाला. अजून भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये कोणाचा वध केला? कंसाचा वध केला, बरोबर. पण भगवान श्रीकृष्णाने प्रभू रामचंद्राने विचार केला, आता आपण देवाच्या रूपामध्ये आपण वध केला राक्षसांचा, आता आपण काय करायचं? माणसाच्या रूपामध्ये अवतार घ्यायचा. कार्य तेच, माणसाच्या रूपामध्ये अवतार घ्यायचा, त्यांच्यावर दया करायची. मग साधू संत देवाच्या रूपामध्ये आले, मग कोणाकोणावर दया केली सांगा बरं? रेड्यामुखी वेद बोलवली महाराज, ही काय केली? ही दया केली. भिंत होती महाराज, त्या भिंतीवर सुद्धा दया केली, ती चालायला लागली महाराज. चांगदेव महाराजांनी आमच्या आदिशक्ती मुक्ताबाईंनी काय केली? दया केली महाराज, लक्षात ठेवा. हे देवाचाच अवतार, पण साधू संतांच्या रूपामध्ये तुमचं आमच्या कल्याण व्हावा म्हणून साधू संतांनी, म्हणून भगवंतांनी संतांच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि आम्हाला तिची भेट घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला हे नामस्मरणाची वाट देवानं भगवंतानं संतांनी आम्हाला दिली. कोणती वाट? हो, अशीच लोक तुमच्यासारखी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गेली आणि सांगितलं, महाराज आम्हाला परमार्थ सोपा व्हावा, सोपा करता यावा, याचं काहीतरी आम्हाला तुम्ही साधन द्या. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज आमच्यासाठी अभंग खर्च करावा लागला. नामसन कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मंतरींची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद अळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. या अभंग पाठ करून ठेवा महाराज. या अभंग सगळ्यांचा पाठ पाहिजे आणि ज्याच लक्षात ठेवा, या अभंग सगळ्यांचा पाठ पाहिजे, तोच खरा वारकरी, आणि ज्याचा अभंग या पाठ नाही तो वारकरी नाही. लक्षात ठेवा, अभंग आमच्यासाठी खूप सोपा आहे महाराज. हरिपाठ आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे. जीवनामध्ये हरिपाठ खूप महत्त्वाचा आहे महाराज. हरिपाठ वाचला पाहिजे. ज्ञानोबरायांचे ग्रंथ वाचा, काय वाचू नका महाराज. हे महत्त्वाचं आहे महाराज. नाही काही करता आलं ना महाराज, आपले मुक्ताबाई जवळ, मुक्ताबाईंचं भजन करा, संतांचं भजन करा. लक्षात ठेवा, आम्ही लोक टाळं वाजवतो, भजन करतो, लोक आम्हाला येडे मानतात. काही लोक, काही लोक आम्हाला येडे मानतात, टाळ कुटत बसतात, भजन करत बसतात, हे करतात ते करतात. त्यांना काय माहिती? येडे लोक इतिहास घडवतात, शहाणे लोक वाचतात. लक्षात ठेवा, लोक जरी आपल्याला येडे म्हणत असतील, पण या जगाचा इतिहास आहे. काय? या जगाचा इतिहास आहे. येडे लोक इतिहास घडवतात आणि शहाणी लोक तो इतिहास वाचतात महाराज. लक्षात ठेवा. म्हणून एकनाथ महाराज म्हणतायत, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. लक्षात ठेवा, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली. देवा तुझ्या दर्शनाने मला आज तुझ्या दर्शनाचा लाभ झाला. अनंत जन्मीचा शिन गेला, आता मला काही नकोय, आता काही नकोय, आता फक्त मी तुला आलिंगन देणार आहे आणि मी कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. एवढंच माझ्या जीवनामध्ये करणार आहे. आपली वेळ संपलेली आहे. अभंगावर बोलण्यासारखं भरपूर आहे महाराज, याचा अर्थ भरपूर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजचा एक एक शब्द महाराज समुद्रासारखा आहे. ज्ञानोबरायांचे एक एक अक्षर समुद्रासारखं आहे महाराज. लक्षात ठेवा,
एक एक शब्द की जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मोठा आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून त्याचा अर्थ खूप आहे. श्रीगुरु पाठामध्ये सांगत असतात एका एका शब्दावर 1 ते 1 तास प्रवचन श्रीगुरु करत असतात महाराज, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आपण जास्त वेळ न घेता आपण पांडुरंगाचं विठोबरायांचं या ठिकाणी भजन करू. आणि भजन झाल्यानंतर 5 मिनिटं तुमचे घेणार आणि 5 मिनिटं झाल्यानंतर आपल्या कीर्तनाला आपण पूर्ण विराम देऊ. विठोबा जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, हरि जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा वेळ आपली संपलेली आहे. श्री एकनाथ महाराजांच्या या अभंगावर थोडाफार बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्यासारखं भरपूर आहे महाराज, पण काय झालं माहिती का, कीर्तनाची वेळ 8 ते 10 आहे. पाऊण तास भजन पंचपदी या गोष्टी चालत असतात, बोलायला भरपूर असतं महाराज. मी माझा कीर्तनाचा मी वारकरीच आहे, पण माझा कीर्तनाचा जो भाग आहे, कीर्तन करण्याची जी पद्धत आहे ती माझी अशीच आहे. मी पहिल्यापासून असंच कीर्तन करतो महाराज. माझ्या जीवनामध्ये एक अट्टहास आहे. या महाराष्ट्रातील मृत्यू लोकातील लोक वाईट दिशेने न जाता चांगल्या दिशेने गेली पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण चांगल्या मार्गाने जातो, चांगल्या दिशेने जातो, त्याच्यामध्येच आपली मुलंसुद्धा त्या दिशेने जात असतात महाराज, लक्षात ठेवा. कारण आपण जसं वागतो तशी आपली वंश परंपरा वाढत जाते महाराज, लक्षात ठेवा. आपल्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर आपल्या मुलाच्याही गळ्यात तुळशीची माळ पाहिजे. आपल्याही गळ्यात तुळशी माळ पाहिजे तर आपल्या पत्नीच्या गळ्यात सुद्धा तुळशीची माळ पाहिजे. आपल्या पत्नीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आपल्या मुलीच्याही गळ्यात तुळशीची माळ पाहिजे महाराज. आपल्या सगळ्या परिवारामध्ये तुळशीची माळ गळ्यामध्ये पाहिजे महाराज, लक्षात ठेवा. येता येता 5 टोल नाके लागले, किती 5, पण गळ्यात तुळशीची माळ होती. एकाही टोल नाकेवाल्याने पैसे घेतले नाही महाराज. माझ्या जागी दुसरा कीर्तन करा असं तर खोटं बोलला असतं. काय 1000 रुपये लागले तेवढे देऊन टाका म्हणजे. एकाही माणसाने घेतला नाही. का गळ्यात तुळशीची माळ आहे, काय नाही, फक्त म्हणलं वारकरी महाराज कीर्तनाला चाललोय वरणगावला, एवढंच महाराज. माणसाच्या मनामध्ये लगेच माणूस ओळखी होतं महाराज. आपल्या परिवारामध्ये प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे. याचं कारण एक आहे महाराज, मेल्यानंतर सर्व काढतात. मी माझ्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी फिरत असतो, अशी लोक बघितली महाराज. गळ्यात किती सोनं असलं नाणं असलं सगळं काढून घेतात, पण कोणाची ताकद नाही झाली का गळ्यातली तुळशीची माळ काढायची महाराज. एवढी पवित्र तुळशीची माळ आहे. त्याचं कारण हे की महाराज, या मृत्यू लोकातून तुम्ही आम्ही ज्यावेळेस अखेरचा निरोप घेऊ ना, त्यावेळेस आपला हे लौकीचा प्रवास चालू होईल ना, त्यावेळेस आपण आपल्या वर्षश्राद्धाच्या दिवशी देवाच्या दारात आपण ज्यांचे वर्षश्राद्ध राहू ना, सगळे आपण एका लाईनीमध्ये उभे राहू. आणि एका लाईनीमध्ये उभ्या राहिल्यानंतर देव काहीच पाहणार नाही. तुम्ही म्हणशा महाराज माळी घालून लोक खोटे वागतात, मग असं पण असतं ना. पण लक्षात ठेवा, आपण काय करतो त्याची यादी देवाच्या दरबारात सगळी लिहिलेली जाते, सगळी काही केलेली जाते. आणि त्याच कर्मानुसार देव आपल्याला आपल्या जवळ जागा देत असतो. म्हणून आपल्या देवानं जन्माला आल्यानंतरही 2 पिशव्या हातात दिले, आणि आपण गेल्यानंतरही आपल्या हातात देवाच्या समोर 2 पिशव्या घेऊनच उभं राहायचं. एक आहे चांगल्या कर्माची, एक आहे वाईट कर्माची. मग कोणती भरायची हे लक्षात ठेवा. असं नाही का लोक आमचेही कीर्तनकार वारकरी वाईट वागल्याशिवाय राहती नाही महाराज. माझं त्यांना एकच सांगणं आहे महाराज, लक्षात ठेवा. मी खूप छोटा आहे,
पण लोकांना फसू नका, माझी एवढीच विनंती आहे. समाज वेडा आहे महाराज. समाज आपल्याकडे चांगल्या दृष्टीनं बघतो. समाज आपल्याकडे एक वारकरी म्हणून बघतो. समाज आपल्याकडे देवाची, साधू संतांचे पाईक म्हणून देव आपल्याकडे बघत असतो. त्याच पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. दोन गोष्टी कमी मिळतील, पण आयुष्यामध्ये वाईट वागण्याचा मनामध्ये कधी विचार करू नका. म्हणून म्हणतोय आपण गळ्यात तुळशीची माळ घाला, आपल्या मुलांना चांगले संस्कार करा महाराज. हे तुम्हाला मी सांगू नाही राहिलो. मी का सांगू राहिलो का ह्या समोर शूटिंग चालू आहे आणि या शूटिंगमध्ये आपण दोन गोष्टी बोललो तर महाराष्ट्रावर पसरेल. आणि हे ऐकून जर कोणाच्या घरामध्ये जर परिणाम जर पडत असेल, कोणा घरामध्ये जर माळकरी लोक होत असेल, तर समजायचं आपलं कीर्तन सार्थकी ना महाराज. आपलं कीर्तन सार्थकी ना. काय सांगा बरं. अनेक मोठे मोठे कीर्तनकार चिंतन सांगून सांगून वैतागले महाराज, पण कोणी कोणाच्या डोक्यामध्ये घातलं नाही. श्री गुरु चैतन्य महाराज 6 महिने कीर्तन करतात, प्रत्येक ठिकाणी कीर्तन करतात महाराज. कितीतरी खोल अभ्यास चैतन्य महाराज सांगतात महाराज, कितीतरी खोल अभ्यास. कोण मनामध्ये धरतं, कोण म्हणतं. रामभाऊ महाराज रथ गुरुवारी आमचे बाबा असतील, राऊत बाबा असतील, कितीतरी काही ठिकाणी फार 3rd डिग्रीच्या भाषेनं बोलतात, तरी पण लोक ऐकत नाही. पण लक्षात ठेवा, आपल्या मुलांना अशी मुलं आपण बनवा महाराज. अशी मुलं आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आपल्या मुलींना, आपल्या मुली आमच्या नाशिकला, आमच्या मुंबईला काही लोक आपल्या मुलींना बाहेर शिकायला पाठवतात, कॉलेजला शिकवायला पाठवतात. माझी एक विनंती महाराज, त्या मुलींवर सुद्धा आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मुलं मुली शिकले नाही तरी चालेल, पण आपली इज्जत, आपल्या मुलींची इज्जत जाऊ नका. एवढंच आपल्या जीवनामध्ये करा महाराज. कारण सगळं काही मिळेल पण इज्जत परत कधी येत नाही महाराज. लक्षात ठेवा. 2 पैसे, 2 काही आपले मुलं मुली शिकले नाही तरी चालेल. मुलांना सुद्धा माझं एकच सांगणं आहे, आपल्या बापाची, आपल्या आईची, आपल्या परिवाराची इज्जत जाणार नाही याची काळजी घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये शिक्षण घ्या. जर आपल्याला जर ते जमत नसेल तर आपण घरी राहा, घरी बसून आपल्या आई वडिलांसोबत राहा आणि आपल्या जीवनामध्ये देवाचं नामस्मरण करून आपल्या मुलांना ज्ञानेश्वरी दाखवा. आपल्या मुलांना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा, हरिपाठ दाखवा महाराज. माझं एकच सांगणं आहे, आपण आपल्या मुलांना 10-15 हजाराचा, 50 हजाराचा मोबाईल घेऊन देतो, मुलींना 50-20 हजाराचा मोबाईल घेऊन देतो, सर्व काही देतो. पण त्याच्यासोबत माझ्या माऊलींचा 5 रुपयाचा हरिपाठ त्या मुलांच्या हातामध्ये द्या. आयुष्यभर ती लोक आपल्याला आयुष्यभर सांभाळणार आणि कधीच विसरणार नाही. ही जी मुलं सगळी उभी आहे ना, ही मुलं आपल्या आईबापांना कधीच विसरणार नाही. ही आपल्या आईबापांची सेवा करणार म्हणजे करणार. सर्व या ठिकाणी मुलं आहे. मुलांनो, तुमच्यासारखंच मी लहान होतो, तुमच्या वयामध्येच मी आळंदीला शिकायला गेलो. ज्ञानोबरायांची कृपा झाली, विश्वगुरूंची कृपा झाली, म्हणून या ठिकाणी मी सेवा करतोय. भगवंताच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं चालू असलेला आपला या भव्य दिव्य नामसप्ताह वरणगाव अतिशय हरिभक्त परायण भरत महाराज पाटील असतील, आमचे सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या सहकार्याने मला ज्यांनी फोन केला, ज्यांनी मला ही तारीख दिली, आमचे नंदूभाऊ, मला त्यांचीच ओळख आहे, बाकी एवढ्या लोकांची ओळख नाही. ओळख ही निमित्ताने झाली महाराज. काय मी मुक्ताबाईच्या वारीला यावं आणि काय या ठिकाणी मला मुक्काम करायला या मंदिरात मी झोपलो महाराज. या मंदिरात मला एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्हाला दुसरी काय व्यवस्था करू का? अरे म्हणलं आम्ही वारकऱ्यांची जागा इथं, VIP जागा तिकडे. मी आता जेवण करत करत या ठिकाणी गेलो. मला विचारलं एकानं, तुम्हाला दुसरी काय जेवणाची व्यवस्था करू का? मी म्हटलं येस सर. किती मोठा व्यक्ती महाराज. तो माणूस जर खुर्ची बसून जेवण करतोय, मग आपल्याला काय लाज वाटली पाहिजे. म्हणून आपण, आणि एक सांगतो लक्षात महाराज, जो माणूस नम्र असतो ना तो मोठा असतो. लक्षात ठेवा, माणसाने नम्र असावा. जीवनामध्ये जो नम्र होतो ना, जगद्गुरु तुकाराम महाराजांना एवढा त्रास देऊन जगद्गुरु तुकाराम महाराज नम्र राहिले, मोठे झाले महाराज. आपल्याला वाटत असेल ना, आपण देवाच्या दारामध्ये, आपल्या देवाच्या चरणापायी आपल्याला जागा मिळावी, तर आपण आपल्या जीवनामध्ये नम्र राहिला पाहिजे. नम्रेला खरी किंमत आहे. म्हणून या ठिकाणी या मंदिरामध्ये मला राहण्याचा योग आला. त्या पांडुरंगाची कृपा घडली, मुक्ताबाई आई साहेब मुक्ताबाईंची कृपा घडली. आणि थोडा वेळ आम्ही चर्चा केली आणि सांगितलं, महाराज तुमचीही सेवा, तुम्ही कीर्तन कसं करणार माहीत नाही, पण त्र्यंबकेश्वर श्री गुरु निवृत्तीनाथांच्या सेवा आमच्या इथं घडली पाहिजे. अनेक कीर्तनकार निवृत्तीनाथांमध्ये आहे. हरिभक्तपरायण आमचे जयंत महाराज गोसावी आहे, भरपूर कीर्तनकार आहे या ठिकाणी. पण ही सेवा माझ्या वाटेला आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
तुम्हाला आनंदाची एक गोष्ट आहे सुदाम महाराज, मी तुम्हाला पण विनंती करणार होतो, मी महाराजांना पण विनंती केली का विश्वगुरूंच्या पादुका वरणगावला येतात, आपल्याकडे मुक्कामी असतात. पण या वारकऱ्यांनी आमच्या एक भावना मांडली, आमच्या सगळे आम्ही 5 ट्रस्टी या ठिकाणी मुक्कामी होतो का विश्वगुरूंच्या पादुका आल्यानंतर या मंदिरामध्ये 1 तास तरी या गावकऱ्यांना दर्शनाची व्यवस्था झाली पाहिजे, असा संकल्प आम्ही केला. आणि मी तुम्हाला शब्द देतो, त्या लोकांचा काही निर्णय मला माहीत नाही, पण जर माझी ओरिजिनल सेवा असेल विश्वगुरूंची तर 1000% विश्वगुरूंच्या पादुका आपल्या मंदिरामध्ये सर्व गावांच्या दर्शनासाठी यावर्षी येणारच आहे. त्याची काळजी करायचं काम नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं स्वागत करा तसं करा. 1 तास पादुका सर्व गावकऱ्यांच्या दर्शनासाठी इथं राहतील. आणि नंतर जो दरवर्षीचा मुक्काम जो सुदाम महाराजांचा आहे त्या ठिकाणी त्या पादुका जातील. सुदाम महाराजांना माझी सुद्धा विनंती आहे, तुम्ही जयंत महाराजांना बोला ही गोष्ट. आम्ही तर ते श्रेष्ठ आहे, आम्ही घाबरतो बोलायला थोडंसं, कारण ज्या माणसाची साधना आहे, ज्या माणसाची सेवा आहे महाराज, त्या माणसाला आपण घाबरलं पाहिजे. नाही तर मग काय आपण काही पण बोलून जायचं, याला अर्थ नाही महाराज. म्हणून सर्वांच्या दर्शनासाठी यावर्षी पाऊस आपली मुक्ताबाईला ज्यावेळेस निवृत्तीनाथांच्या पादुका येतात, आणि लक्षात ठेवा निवृत्तीनाथांच्या पादुकावर आपण जर डोकं टेकून दर्शन केलं ना, परत आपल्याला कोणाच्या मागण्याची गरज पडत नाही. मी नेहमी बोलत असतो, देवाकडं आपण एका पावलाने जर गेलो तर देव आपल्याकडं लाखो पावलाने आल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. काय देवाकडं आपण एका पावलाने गेलो तर देव आपल्याकडे लाखो पावलाने आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्या गदात चला. विश्वगुरू श्री निवृत्तीनाथांचं त्र्यंबकेश्वरला भव्य असं बांधकाम चालू आहे. तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला आले तर या. श्री निवृत्तीनाथ महाराजांचं सभा मंडपाचं दगडी कामाचं बांधकाम चालू आहे. मला आजही बालसंस्कार शिबिर आता पुढच्या महिन्यात चालू होत आहे. माझ्या काही 200 विद्यार्थी मी मोफत शिकवत असतो महाराज. 1 रुपये मुलांकडून घेत नाही. जिथं कीर्तनाला जातो त्या कीर्तनातून जे मानधन मिळतं किंवा तुम्ही जी लोक मला देतात त्या मानधनातून ही मुलं शिकवण्याची मी एक माझा संकल्प आहे. मी ज्यावेळेस जोग महाराज संस्थेत शिकत असताना सुटलो, गुरुवर्य संजय महाराज पाचपोर विदर्भातले, त्यांनी मला सांगितलं आता नाशिकला घरी जाणार का राहणार. म्हटलं बाबा मी आळंदीतच राहणार. पण ज्या दिवशी आळंदी सोडली त्यांनी सांगितलं बालसंस्कार शिबिराचं नाशिकमध्ये नियोजन करत चला. मुलं घडली पाहिजे. 8 वर्ष झाली बालसंस्कार शिबिर करतोय, मोफत करतोय, मुलांना शिकवतोय. हजारो विद्यार्थी त्या बालसंस्कार शिबिरातून आळंदीला शिकायला गेले. कोणी पक्वत शिकतं, कोणी कीर्तन शिकतं, आणि 1 रुपये घेत नाही महाराज. ही जे कीर्तनातून लोक 10 रुपये 100 रुपये 50 रुपये 500 रुपये देतात ना, त्या पैशातून या संकल्प पूर्ण करत असतो महाराज. दुसरं काही नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही नाशिकला कधी या आणि कधी मला फोन करा. माझं गाव निफाड आहे, कधी या आणि तुम्ही या बघायला. 1 महिना माझं शिबिर चालू असतं आणि मुलांना मी शिकवतो असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हणत नाही तुम्ही मला द्या, मी मागत नाही तुमच्याकडं. ज्याचा त्याचा मनाचा प्रश्न आहे महाराज. कारण एक आहे, आपल्या मानधनातून एखादा वारकरी पोरगा, एखादा मुलगा चांगल्या मार्गाला जर गेला तर त्या मुलांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल महाराज. लक्षात ठेवा, आळंदीमध्ये 1000 संस्था आहे. लाखो लोक अन्नदान करतात आणि अन्नदान करता करता त्या मुलांचा आशीर्वाद त्या लोकांना मिळतात. ती लोक अशीच मोठी होत असतात महाराज. आणि विश्वगुरूंची या ठिकाणून पालखी त्र्यंबकेश्वरला येते. फार आनंद वाटला. एकमेव पालखी सद्गुरू झेंडूजी महाराजांची पालखी विश्वगुरूंच्या निवृत्तीनाथांना आमचे सर्व महाराज मंडळी ती पालखी घेऊन येत असतात. फार आनंद वाटला. आमची भेट झाली नाही, पण कधी तुम्ही नाशिकला त्र्यंबकेश्वरला या आणि आम्हाला भेटा, फोन करा. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. कीर्तनासाठी सर्व टाळकऱ्यांच्या मी नतमस्तक होतो. आमचे मृदुंगाचार्य महाराज असतील ज्यांनी कीर्तनासाठी साथ दिली, आमचे बाबा, आमचे दादा, सर्व बाबांना मी माझा रामकृष्ण म्हणतो. ज्यांची साऊंड सिस्टीम आहे सर्व त्यांची साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहे, त्यांचे मी धन्यवाद देतो. या ठिकाणी कॅमेरावाले ते खूप लांबून आले. गजर कीर्तनाचा, गजर माऊलीचा या यूट्यूब चॅनल आहे. आमचे विनोद भाऊ कांगणे अतिशय महाराष्ट्रभर हे कीर्तन, आता हे वरणगावचं कीर्तन पूर्ण महाराष्ट्रात आमच्या विनोद भाऊ कांगणेच्या माध्यमातून पूर्ण जाणार. आणि ते यूट्यूबला त्यांना मी सांगितलं यूट्यूबला कीर्तन थोडे दिवस टाका, नंतर डिलीट करा, मला ते आवडत नाही म्हणले.
लक्षात ठेवा. मग यूट्यूबला कीर्तन टाकायचं, मग ती थोडी क्लिप पाहायची, मग त्यांचं कीर्तन घ्यायचं, याच्यात नाही मारायचं. देवाला आपली सेवा मान्य असेल ना, देव आपल्याला कोणत्याही कानाकोपऱ्यात सेवा द्यायला तयार आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा मी रजा घेतो. सरांचे या ठिकाणी आभार मानतो. सरांच्या सहकार्याने या ठिकाणी सर्व या गोष्टी चालू आहे. सरांचे मी आभार मानतो. ज्यांनी अन्नदान सेवा केली त्यांचे आभार मानतो. ज्यांनी आजची कीर्तनाचं सौजन्य घेतलंय त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. बालगोपाळांचे आभार मानतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. एकदा आपण श्री गुरु निवृत्तीनाथांचं भजन घेऊ, मुक्ताबाईचं भजन घेऊ आणि सेवेला पूर्णविराम देऊ. हरी निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. मुक्ताबाईचं भजन घ्यायचं. घ्या. माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. माऊली जय जय ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी बोल.